राज्यात मागील 2 दिवसांपासून अनेक भागात पाऊस हजेरी लावतोय। कालपासून मात्र पावसाचा जोर वाढलाय। आज दुपारपर्यंत राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातलाय। हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा अंदाज दिला। त्यातही आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने आज राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज दिला। त्यातही रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला। रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय। मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला। उद्या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलाय। तसंच पुणे, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उद्या ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। बुधवारी कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यात तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यात आणि विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। तर राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला। गुरुवारी खानदेशातील तीनही जिल्हे, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार तर इतर भागात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय। विदर्भात मात्र उघडीप राहण्याची शक्यता आहे। शुक्रवारीही कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।